सर्वांना नमस्कार. गणपती बाप्पा घरी आलेले आहेत आणि आता ऑफकोर्स तुमच्या सगळ्यांच्या घरी एक खूप छान असं वातावरण असणार आहे. जे कोकणातले आपले विद्यार्थी आहेत त्यांच्या तर घरी म्हणजे हा सण दिवाळीपेक्षा खूप महत्वाचा असतो. भजनी मंडळी, त्याच्यानंतर बाप्पाची सेवा, आरती, तुम्ही सगळेजण यात मस्त रमत असाल. आय नो हा फेस्टिवल आपल्यासाठी खूप महत्वाचा आहे. तुम्हा सगळ्यांना या फेस्टिवलसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. पीडब्ल्यू मध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांचे बरेच प्रश्न आहेत की सर आता आम्ही गावाकडे येऊन पोहोचलेलो आहोत, गणपतीला घरी आलेलो आहे, आता अभ्यासाची कळतच नाही गोष्टी कुठून कुठे न्याव्या. अर्थशास्त्राची आपली एक सिरीज सुरू आहे ज्यामध्ये बरेच विद्यार्थी हे म्हणत पण असतात सर डेट कधी येईल, डेट कधी येईल. तर आता जे वातावरण दिसतंय, परवाच्या लोकसत्तामध्ये सुद्धा न्यूज होती की आयोग डेट सापडवतोय म्हणून. तर आता ते कुठेतरी एक निवडणुकांच्या जवळपास किंवा त्यानंतर हे असंच सगळं काही चित्र डोळ्याच्या समोर दिसतंय. पण मग आता त्यात आपला अभ्यास पाठीमागे पडता कामा नये. आपला अभ्यास हा ऑन ट्रॅक असायलाच पाहिजे. आपण आता ह्या उरलेल्या दिवसांमध्ये अर्थशास्त्रासाठी वेगळं काही करता येऊ शकतंय का, जरा त्यावरती डिस्कस करूया. अगदी बेसिक पासूनच जातो ज्याच्याने जरा समजायला मदत होईल की पेपर एक जो आपल्याला जीएसचा आहे, जो आपल्यासाठी स्कोरिंग आहे, ज्यात आपल्याला आता जास्तीत जास्त मार्क पाडायचे आहेत सो दॅट आपलं सिलेक्शन जे ते पक्क होईल. सीसॅट मी तुम्हाला सगळ्यांना रिक्वेस्ट करेन की थोडा वेळ तरी त्याला द्याच. 40 क्वेश्चन सोडवायचे आहेत बरोबर, याचा अर्थ असा नाहीये की त्याला वेळच नाही द्यायचा. मी तुम्हाला सांगेन की नाही, त्याच्याकडे तुम्ही लक्ष मात्र सगळ्यांनी नक्की द्या. पूर्व परीक्षेचा हा सगळ्याचा सगळा सिलेबस आणि त्यामध्ये हा इथं असलेला माझा घटक, इकॉनॉमिक्स, सोशल डेव्हलपमेंट, सस्टेनेबल डेव्हलपमेंट, पॉवर्टी, इन्क्लुजन, डेमोग्राफिक्स, सोशल सेक्टर एक्सेट्रा, आर्थिक आणि सामाजिक विकास. आता यावरती आपल्याला जास्त डिस्कशन जे त्याच करायचंय. त्यांचं असं होत असणार आहे आता की घरी गेलेलो सर मटेरियल तर तेवढं सोबत आणलेलं नाही, त्यांनी ट्राय करा की सीसॅटचं आपलं पीडब्ल्यू वरती होणारं एक सेशन ऍटलिस्ट तुम्ही सगळ्यांनी अटेंड करा. मॅथ्सच्या थोडं सहवासामध्ये राहा, कारण मग कंबाईनची जरी ऍड आली तर त्याला सोबत जो अभ्यास आहे तो तुमचा चालू राहील. आता ऑफकोर्स आपल्याला जो आजचा फोकस आहे तो दॅट इज आपल्या राज्यसेवेवरती करायचा आहे, पण कंबाईनलाही मागे ठेवता कामा नये. कंबाईनचे प्रिपरेशन साइड बाय साइड जे विद्यार्थी दोघं एक्झामिनेशनचा अभ्यास सोबत करतात त्यांनी नक्कीच त्याच्याकडे लक्ष द्या. तर जे राज्यसेवेसाठी करतोय त्याचा ऑफकोर्स नक्कीच वापर पुढे होणारच आहे. तर आर्थिक आणि सामाजिक विकास, शाश्वत विकास, दारिद्र्य, लोकसंख्याशास्त्र, सामाजिक शास्त्रातील उपक्रम इत्यादी इत्यादी गोष्ट आयोग हे सगळेचे सगळे सांगतोय. तर ह्या काळामध्ये जो मला वेळ भेटलेला आहे त्यात मी काय काय करू शकतो, तर मला दिसतंय की सेंट्रल गव्हर्नमेंटच्या स्कीम वरती क्वेश्चन आहेत. तर मग आता अशा केंद्र सरकारच्या योजना तुम्ही नीट बघा. जर त्यांचा फोकस सांजीवरती क्वेश्चन आहे, मनरेगावरती प्रश्न आहेत, किंवा मग पीएमजेडीवाय वरती क्वेश्चन्स आहेत, तर असं कुठेच नाहीये की याच पर्टिक्युलर गव्हर्नमेंटचं विचारायचं किंवा त्याच पर्टिक्युलर गव्हर्नमेंटचं विचारायचं. पण त्यांचा जो फोकस आहे तो केंद्र सरकारच्या योजनांवरती हे मात्र स्पष्ट दिसतंय. तर मग त्या योजना व्यवस्थित बघून त्यांचं नीट प्रिपरेशन करणं हे पावल्या वेळामध्ये तुम्ही करू शकता. की अगदी त्या योजनांचे नोटिफिकेशन केव्हा आले, त्यांना लागू केलं कधी आहे. नरेगावरचा प्रश्न आपण बघतोय की कायदा आला 5ला मात्र चालू झाली 6ला, आयोगाने बरोबर कधी चालू झाली त्यावरचा क्वेश्चन विचारलेला आहे. तर मग या योजना, मग आता आयोगासाठी महत्वाचं आहे काय, त्याच्या डेट्स. उदाहरणार्थ सांजीच्या सुद्धा डेट्स वरती क्वेश्चन विचारायला आपण बघितलं. आज सकाळच्याच लेक्चरमध्ये ते झालेलं होतं. सांसदची आदर्श ग्राम योजना, कोणाच्या बर्थडेला तिला सुरू केलं, कधी सुरू केलं, प्रश्न आहे डायरेक्ट त्याच्या डेट्स, त्याची महत्वाची कामं, की ती योजना नेमकं काम काय करते. उदाहरणार्थ देवेंद्र फडणवीस साहेबांच्या काळामध्ये पर ड्रॉप मिलियन क्रॉप या योजनेला फोकस धरून आपण इरिगेशनसाठी महत्वाची योजना सुरू केलेली होती. त्या योजनेचं काम काय हा आयोगाचा प्रश्न आहे डिरेक्टली. मग अशा वेळेला आता त्या योजनांचं काम काय हे सुद्धा आपल्याला माहिती पाहिजे. ठीक आहे, हे उदाहरण जरा मी स्टेटच्या कॉन्टेक्स्टमध्ये दिलं,
पण ठीक आहे, त्याच्यात आपल्याला ते योजनेचं काम पण माहिती पाहिजे. PMJDY मनरेगावरती आलेले त्याचे प्रश्न आहेत. नेक्स्ट अजून महत्वाचं की मग आधीच्या सरकारची एखादी योजना होते, उदाहरणार्थ JNNURM वरती क्वेश्चन होता बघा. म्हणजे आता ही काँग्रेस काळातली योजना आहे, आता जर ती BJP काळामध्ये येत असेल तर मग त्या योजनेचं नामकरण काय झालेलं आहे. उदाहरणार्थ आपण घेऊयात की डॉक्टर APJ अब्दुल कलाम सर यांनी प्रोव्हाइडिंग अर्बन अम्युनिटीज टू द रुरल एरिया पुरा नावाची स्कीम आणली. इकडे तिला श्यामा प्रसाद मुखर्जी रुर्बन मिशन या नावानं आणलेलं आहे. तर मग हे असं अजून कोणकोणत्या योजनांबद्दल केलं गेलेलं आहे. JNNURMचं उदाहरण तर मी तुम्हाला दिलं की तिचं अमृतमध्ये रूपांतर केलं गेलेलं आहे. तर मग आता माझ्या हातात वेळ आहे ना, पूर्व आणि मुख्यसाठी मी हे सगळं सगळं नक्कीच करून ठेवेन. हा जर पार्ट माझा आधी सुटलेला होता हातात, मी करून ठेवेन. मी परत परत सांगतो की कोर पार्ट वरती फोकस करा. बघा दोस्तांनो, आज सकाळच्याच लेक्चरला मी विद्यार्थ्यांना सांगितलं, ती परत एकदा गोष्ट रिपीट करतोय की जर साधारणतः राज्य सेवा पूर्व मध्ये 13-14 प्रश्न येतात आणि त्यात स्पष्ट दिसतंय की 3 ते 4 प्रश्न हे मेन्सच्या सिलेबसचे, मग माझी जबाबदारी आहे की माझा मेन्सचा सिलेबस जो आहे तो व्यवस्थित कंप्लीट झाला पाहिजे, त्याकडे मी लक्ष दिलं पाहिजे. तुम्ही स्वतः रॅग्नर नर्स वरती 2 प्रश्न मागच्या वर्षी पाहिलेले आहेत. ही बदललेली MPSC आहे. पिगूची व्याख्या त्यांनी विचारलेली होती लास्ट टाइम बेरोजगारीची. त्याच्या आधी त्यांनी नॅशनल इन्कम वरती क्वेश्चन विचारलेला आहे फिशरच्या व्याख्येविषयी. फिशरला काय वाटतं या खालच्यातनं तो कशावरती फोकस करतोय. ती MPSC चेंज होतीये, ती स्पष्ट तुम्हाला सांगतेय की 10-13-14 प्रश्न आहेत ना, धर त्याच्यातनं 4-5 प्रश्न आम्ही मेन्स लेवलचेच विचारतोय, जा शोधून आणतो. थिंकर्स वरती प्रश्न आधीच्या काळामध्ये तुम्हाला असे बघायला नव्हते मिळत. तर जर ते आत्ता बघायला मिळतात, माझं काम आहे की मग माझ्या आता मला हातात वेळ आहे ना, मग मेन्सच्या बाबतीमधलं माझं जे सुटलेलं होतं ते आता मी बघून घेणार. बरेच असे विद्यार्थी आहेत ज्यांना प्री क्लासिकल, क्लासिकल, निओ क्लासिकल यांच्यातला फरकच नाही ठाऊक आहे. वेलफेअर इकॉनॉमी आणि तिला मानणारे थिंकर्स आणि म्हणणारे नाही हे वेलफेअर इकॉनॉमी हे चिंदीपणा, बंद करा याला, असे मानणारे थिंकर्स कोण हे नाही माहिती आहे. आता सुद्धा जर तुम्हाला माहिती नसेल आणि तुम्ही व्हिडिओ माझा बघत असेल, खाली टाका ते की सर नाही माहिती आहे म्हणून. मी हे घेतोय. आपली आजच एक सर्व सक्षम नावाची बॅच चालू झालेली, मी सुरू केलेलं त्याच्यामध्ये सगळं सगळं शिकवणं की आता झालं, आपण करतोय ना आता सुरुवात, पूर्ण व्यवस्थित पद्धतीमध्ये पुढे जाऊया. तर आयोगाचा जर अप्रोच चेंज झालेला आहे, तर मग जर मला पैकीच्या पैकी मार्क मिळवायचे असतील या विषयामध्ये, की मला माझा अप्रोच जो तो चेंज करावाच लागेल. मग सिलेबसचा गाभा कोर पार्ट आधी प्रिलिम साठीचं वाचन वेगळं होतं, ते तुम्ही एकदा रट्टा मारून केलं तरी होऊन जायचं. आता तसं उरलेलं नाही, आयोगाचा अप्रोच चेंज झालेला आहे. तुम्ही बघा मॅक्रो इकॉनॉमी, आयोगाचा फोकस आहे. आयोग परत परत म्हणतोय की बाबा मी जर तुला प्रश्न विचारतोय तुला हे माहितीच पाहिजे. पुढे पब्लिक फायनान्स, टॅक्सेस वरती आलेले डायरेक्ट क्वेश्चन्स तुम्ही बघा ना दोस्तांनो. FRBM वरती आलेला क्वेश्चन आहे, चला मागच्याच प्रिलिम्सला तुम्ही बघा, त्याचा फोकस हा पब्लिक फायनान्स आहे. नेक्स्ट ग्रोथ अँड डेव्हलपमेंट, मित्रांनो सस्टेनेबल ग्रोथ, त्यानंतर डेव्हलपमेंट, या सर्वांवरती आयोग डायरेक्ट प्रश्न विचारतोय. तुमची जबाबदारी आहे हे सगळंच्या सगळं अगदी व्यवस्थित तुम्ही वाचलं पाहिजे. माझ्या मते हे टॉपिक असे आहेत की जे एव्हरग्रीन आहेत, हे महत्वाचे आहेत, तुम्ही यांच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. जे वार्षिक योजना आहेत, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, स्पेशली मॉनिटरी पॉलिसी, तुम्ही जाऊन UPSC प्रिलिम्सचा पेपर चेक करा, तुम्हाला मनी मार्केट आणि कॅपिटल मार्केट वरती डायरेक्ट क्वेश्चन दिसतील, जा आणि चेक करा. कॅपिटल मार्केट क्वेश्चन्स आहेत. बजेट मित्रांनो, मग ते आता इंट्रीम बजेट पण आपल्याला करावं लागणार आहे आणि त्यानंतर जेव्हा मोदी साहेब विराजमान झाले त्यानंतर झालेलं बजेट सुद्धा आपल्याला करावं लागणार आहे. त्याच्यातल्या सगळ्या योजना आपल्याला कराव्या लागणार आहेत. लखपती दिदी, मला वाटतं की वुमन एम्पॉवरमेंट साठीची ती महत्वाची योजना आहे. मला वाटतं त्याच्यावरती क्वेश्चन येऊ शकतो. त्यासाठी सरकारनं काय काय पावलं उचलली. या सरकारचा मेजर फोकस हा आपण म्हणूयात की या सरकारला आता हे कळून गेलेलं आहे की
शेतकऱ्याशिवाय काही गोष्टी घडणार नाही. मग आता सरकार शेतकऱ्यावरती फोकस्ड योजना आणतोय. तुम्ही बघा या वेळेला निवडणुकांमध्ये झटका बसलेला आहे. कांदा, मग आता MSP, FRP यांच्यातले फरक, किती दिली गेलेली होती किती नाही. मित्रांनो, एक गोष्टीसाठी आता आपण तयार व्हायला पाहिजे. कारण एकदम स्पष्ट सांगतोय की बरेच विद्यार्थी असे आहेत की ज्यांनी अभ्यास सोडलाय, पण जे खरंच रेग्युलर अभ्यास करणारे विद्यार्थी आहेत ना, त्यांनी अजूनही लायब्ररी सोडलेली नाही. त्यांना माहिती आहे की हा चान्स सगळ्यात भारी आहे. या वेळेला डायसी सिच्युएशन वाले आपोआपच हटून जातील आणि आम्हाला सगळ्यात चांगला चान्स भेटेल. त्यामुळे जे डटून राहणार आहेत त्यांना या वेळेला सक्सेस मिळण्याचे चान्सेस जास्त आहेत. गरिबी, बेरोजगारी, आपण मागच्याच वेळेला रंगाबाबावरती प्रश्न बघितलेला होता की त्याची ग्रामीण आणि शहरी भागातली लेवल किती आहे. महागाईवरती जसेच्या तसे प्रश्न आहे. सार्वजनिक वित्त मी तुम्हाला सांगितलं एव्हरग्रीन टॉपिक आहे. मुद्रा, पैसा, प्रश्न रिपीटेड आहेत. नेक्स्ट, आंतरराष्ट्रीय व्यापार, WTO वरती तर म्हणजे मी विद्यार्थ्यांना सांगितलं पण की बहुपक्षीय हा शब्द नीट लक्षात ठेवा. कदाचित चौथ्यांदा प्रश्न आला तर काही वेगळं वाटून घ्यायचंच नाही. यात मी एक नाबार्ड पण ऍड करेल, नॅशनल बँक फॉर ऍग्रिकल्चर अँड रूरल डेव्हलपमेंट. याच्यावरचे क्वेश्चन्स जे आहेत ते रिपीट आहेत. तर मी सजेस्ट करेन तुम्हाला की ह्या दृष्टीने अभ्यास तुमचा चालू करा. दुसरं अजून की मेन्स, मित्रांनो सिलेबस बघा आणि अभ्यास चालू करा. खूप इसेन्शियल आहे. आता मेन्सचा अभ्यास सुरू करून टाका. तुम्हाला त्याचा प्रिलिम्स आणि मेन्स दोघीकडे उपयोग होणार आहे. त्या विद्यार्थ्यांना असं वाटतं की नाही आता परत रिडिंग होतीये माझी, तर त्या विद्यार्थ्यांच्या मेंटॅलिटीसाठी पण मी नक्की सांगेन की आता मेन्सच्या अभ्यासाला कुठेतरी सुरुवात करा. दिवसाला 2-3 तास जरी देत असाल तरी मोर दॅन सफिशियंट आहे. पण त्या अभ्यासाला लागा. जे विद्यार्थी असेल की मी बघा बऱ्याच वेळेला माझं असं म्हणणं असतं की कुठेतरी सत्य एक्सेप्ट करायला पाहिजे. मला कळतंय ना मी इथं चुकतोय, माझं इथे राहतंय, मग सत्य एक्सेप्ट करा की मग आता वेळ भेटला ना मी ते करेन. उगा परिस्थितीच्या नावात शंख फोडत, कारण काय उपयोगच नाहीये काय. मग नंतर तुम्ही पुलाखालनं पाणी निघून गेलं की मग नंतर ओरडत बसतात की बाबा रे मला हे करायचंय मला ते, मग नाही होऊ शकत काय. आत्ता वेळ आत्ता करा. सुदैवानं हा टाइम भेटलेला आहे, त्याला नीट युटिलाइज करा. जे टॉपिक माझे राहून गेलेले आहेत, नाही मी केलेले आहेत, ते व्यवस्थित करायला घ्या. हे सगळं काही छान होणार आहे. तुम्ही नीट कॉन्सन्ट्रेट करा. एक छान छोटीशी वही तयार करून घ्या. हे मी नेहमी सांगत असतो की हे तुमच्याकडे असलंच पाहिजे. छोटीशी वही करा. मी काय करू आणि काय करू नको, ही वहीच तुम्ही स्वतःकडे प्रिपेअर करा की माझं परीक्षेत काय चुकतंय, मी कुठे बाकी उरतोय, किंवा मी हे केल्यानं मला फायदा होतोय. आता आपले असे काही विद्यार्थी आहेत की ज्यांना आपलं एक तंत्र खूप चांगलं पडलेलं आहे. मी शिकवत असताना ज्या 2-3 नवीन बॅचेस चालू केल्या त्या विद्यार्थ्यांनी डिरेक्टली रिकमेंड केलं मला की सर तुम्ही हे विद्यार्थ्यांना नक्की सांगा की हे आम्हाला फायदा झाला आहे याच्यामुळं. बघा बरेच विद्यार्थी असे ज्यांचे डेटा, फॅक्ट्स, फिगर्स लक्षात नाही राहत. हे करून बघा. तुम्ही लेक्चर अटेंड केलेलं आहे ना, बुक वाचा आणि मग फायनली तुमच्या नोट्स प्रिपेअर करा. तुम्ही बघा ह्या गोष्टी तुम्हाला प्रोलॉंग टाइम साठी लक्षात राहतील. कदाचित आत्ता व्हिडिओ बघणारे बरेच सारे विद्यार्थी पण असतील आणि ते म्हणतील की हो सर हे आमच्या बाबतीमध्ये झालेलं आहे म्हणून. तर हे करून बघा, तुम्हाला सगळ्यांना फायदा होईल. मग काय करू काय नको करू ह्याची एक यादी सुद्धा प्रिपेअर करा. बेसिक मी फक्त अर्थशास्त्र असंच नाही म्हणत, मी बाकी विषयांना पण त्याच्यामध्ये टाकतोय की समजा जॉग्राफीला मला ह्याच्यात कमी मी पडतोय, सायन्सला मी ह्याच्यात कमी पडतो की PCMB, फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ, बायोलॉजी, मॅथ्स. आता फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स आणि बायोलॉजी. मग आता मी कशात कमी पडतोय, तर मॅथ्स ठीक आहे आपल्याला बाबा रे पण त्याला CSAT मध्ये गणतोय म्हणून, पण मग जे कंबाईन करणारे विद्यार्थी त्यांनी मॅथ्स सोडायला नको. मग मला बायोलॉजीमध्ये जरा कमी पडतोय, मग मी फिजिक्समध्ये कमी पडतोय, केमिस्ट्रीमध्ये लक्ष देतो. माझ्या स्वतःचं उदाहरण मी तुम्हाला सांगतो की मला केमिस्ट्री समजतच नव्हतं, हा, पण मग त्याच्याऐवजी मला बायोलॉजी समजत होतं ना, मग मी बायोलॉजीमध्ये कोणकोणते क्वेश्चन्स व्यवस्थित येतात मला मी त्याच्याकडे लक्ष देतो. हे ठीक आहे चला मला ब्रेन व्यवस्थित समजतं, ब्रेनकडे लक्ष दे. ब्लड व्यवस्थित समजतं, त्याच्याकडे लक्ष दे. विविध रोग पाठ होतात, विटामिन्स पाठ होतात, मी त्याच्याकडे लक्ष देईल. तर जे तुम्हाला समजतंय ते अधिक चांगल्या प्रकारे करा, त्याकडे लक्ष द्या, तुम्हाला त्याचा नक्कीच फायदा होईल. आणि आता
जे विद्यार्थी असे जे अटकतात आहेत, एक दोन दोन तीन तीन मार्कांनी फेल होतात आहेत, त्यांना मी सांगेन की बाबांनो आता मेन्सकडे लक्ष देणं सुरू करा. जो पार्ट हा मागे पुढे तुम्हाला कामी येणार आहे त्याला आता एक दोन दोन तास द्यायला सुरुवात करा तुम्ही सगळ्यांनी. त्यासाठीचा सिलेबस सुद्धा तुमच्याकडे आहे. मी काही वेगळ्यानं द्यायला नको. सिलेबस नक्कीच तुमचं आता सिलेबसची पानं गळून पडतील तितकं तुम्ही त्याला डोळ्याखालनं घातलेलं आहे हे मला सुद्धा ठाऊक आहे. तुम्हाला तुमच्या प्रिपरेशनसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. आय नो तुम्ही खूप छान प्रिपेअर करतात. असंच प्रिपरेशन सुरू ठेवा, ते बंद पडू देऊ नका. हा गोल्डन चान्स आहे. कारण बरेच असे विद्यार्थी आहेत की जे ऍड आल्यानंतर ही जेव्हा एक्झाम पोस्टपोन झाली त्यांनी प्रिपरेशन सोडलेलं आहे. तर मग तिथे नीट लक्षात घ्या की ज्या वेळेला अशी परिस्थिती आहे ना त्यावेळेला दणका मारायचा. आणि ऑफकोर्स जर संकट येत असतील तर ते काही चांगल्या कामांसाठीच येत असतात. नेहमी मी म्हणत असतो की झोपडी एका दिवसात बांधून होते, महल बांधायला वेळ लागतो. हा आपला महल कन्स्ट्रक्ट होतोय. तुमची फक्त एक जनरेशन याच्यामुळे सुधारणार नाही, लक्षात घ्या. तुमच्या 2-3 जनरेशन्स जर तुम्ही पास झाले तर त्यांना फायदा होणार आहे. त्यामुळे खूप छान अभ्यास करा. नक्कीच पीडब्ल्यूच्या मार्फत आम्ही सगळेजण तुमच्या मदतीला तिथे आहोतच. बेस्ट फॅकल्टी आणि सगळं काही छान इथे पीडब्ल्यू मध्ये तुम्हाला उपलब्ध झालेलंच आहे. तुमच्या अभ्यासासाठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. एक शेवटची महत्वाची गोष्ट सांगतो की पीडब्ल्यू वरती आपण एक फ्री बॅच सुद्धा लॉन्च केलेली आहे जी तुम्हाला खूप मदत करू शकते. ही बॅच ऍब्सोल्युटली फ्री आहे. तुम्ही तिचा फायदा घ्या सगळ्यांनी. पीडब्ल्यू ऍप फिजिक्स वाला ऍप डाउनलोड करा. त्यात तुम्ही लॉग इन करा. लॉग इन केल्यानंतर तिथे UPSC आणि स्टेट PSC हे ऑप्शन निवडा. स्टेट PSC मध्ये तुम्हाला MPSC ऑप्शन निवडायचे. त्यात राज्यसेवा मुख्य ही बॅच पीडब्ल्यू मध्ये आपण ऍब्सोल्युटली फ्री दिलेली आहे. माझे साधारणतः 17-18 लेक्चर या बॅच मध्ये तुम्हाला फ्री मिळतील. 17 आणि 5 22 लेक्चर्स कदाचित फ्री आहेत तर ते तुम्हाला मिळतील. आणि आधी काही जे लेक्चर्स आहेत ते आता या बॅच मध्ये चालू आहे. मला असं वाटतं की मॉर्निंग 8 वाजता या बॅच मध्ये पॉलिटी सुरू आहे. तर आपल्याकडले सगळे बेस्ट शिक्षक तुम्हाला या बॅच मध्ये उपलब्ध आहेत. फायदा घ्या. तुमच्या अभ्यासासाठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. जय हिंद, जय महाराष्ट्र.